एका घनदाट जंगलात एक खूप मोठे झाड होते. त्या झाडावर खूप सारे पक्षी, खारी आणि इतर लहान प्राणी राहत होते. एके दिवशी सगळ्या पक्ष्यांनी एकत्र येऊन आपल्यातील सर्वात बुद्धिमान पक्षाला राजा म्हणून निवडले. तो त्या सगळ्यांची काळजी घ्यायचा. सर्व पक्ष्यांना ठाऊक होते की त्यांचा राजा खूप विचार करूनच प्रत्येक गोष्ट सांगतो. इतकेच नाही तर राजाने सर्व पक्ष्यांना अनेक वेळा येणाऱ्या संकटांपासून सुद्धा वाचविले होते. एके दिवशी अचानक मोठे वादळ आले. झाडावरून सर्व सुकलेली पाने गळून जमिनीवर पडू लागली. फांद्या सुद्धा जमिनीवर पडत होत्या. सर्व पक्षी झाडावर बसले होते. पक्ष्यांच्या राजाने पाहिले की झाडाच्या दोन फांद्या एकमेकांवर घासल्या जात आहेत. त्या वाळलेल्या फांद्या एकमेकांवर घासल्यामुळे त्यांच्यातून ठिणग्या जमिनीवर पडत होत्या. अनेक ठिणग्या जमिनीवर पडण्याआधीच विझून जात होत्या. हे सर्व बघितल्यावर पक्ष्यांच्या राजाला काळजी वाटू लागली. त्या ठिणग्या जमिनीवर पडल्या तर खाली पडलेल्या पानांना आणि फांद्यांना आग लागू शकत होती. म्हणून राजाने जोरात ओरडून सर्व पक्ष्यांना सावध केले. तो म्हणाला, मित्रांनो, या झाडाच्या फांद्या एकमेकांवर घासल्या जात आहेत, त्यामुळे ठिणग्या पडत आहेत. यातील काही ठिणग्या खाली पडलेल्या पानांवर, फांद्यांवर पडत आहेत. कदाचित यामुळे आग लागू शकते. मला वाटते सर्वांनी हे झाड सोडून इतर ठिकाणी जावे. राजाचे बोलणे झाल्यावर तणावाचे वातावरण निर्माण झाले. हुशार पक्ष्यांना समजले की राजा योग्य सल्ला